युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. पांडव सत्य व धर्मासाठी लढत होते, म्हणून त्यांच्यासोबत शूर, निष्ठावान आणि सामर्थ्यवान योद्धे होते. हे योद्धे केवळ शस्त्रधारी नव्हते, तर त्यांची निष्ठा, धैर्य आणि धर्मबुद्धीही शक्तिशाली होती. दुर्योधनाला पांडवांच्या शक्तीची पूर्ण कल्पना होती, म्हणूनच तो त्यांची नावे पुन्हा पुन्हा घेऊन स्वतःला धीर देत होता. पांडवांची बाजू ही केवळ 5 भावंडांची नव्हती, त्यांच्यासोबत अनेक महारथी होते. दुर्योधन जरी शत्रुपक्षातील योद्ध्यांची नावे घेत असला तरीही त्यांच्या गुणांचं कौतुक करतो. हा श्लोक युद्धभूमीवर पांडवांच्या बाजूने असलेल्या पराक्रमी योद्ध्यांची यादी आहे, पण त्यामागे एक खोल जीवनदृष्टी आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातही या श्लोकातून काही मौल्यवान शिकवण मिळते. आपल्या आयुष्यात योग्य, सकारात्मक आणि नीतिमय लोकांची साथ महत्त्वाची आहे. चांगल्या संगतीमुळे आपणही उन्नती करतो. शारीरिक किंवा आर्थिक सामर्थ्य असलं तरी खऱ्या अर्थाने बलवान तोच असतो जो आत्मविश्वास, संयम आणि नैतिकतेनं जगतो. जे चुकीच्या मार्गावर असतात त्यांना नेहमीच अपयशाची भीती सतावत असते. आपले मन शांत हवे असल्यास आपणही नेहमी सत्याच्या बाजूने असावे. कुटुंब, सहकारी, मित्र यांच्याशी एकता ठेवा. एकटे जिंकता येत नाही. जिंकण्यासाठी संघटन, विश्वास आणि समर्पण लागतं. आपल्याला ज्या व्यक्तींशी मतभेद आहेत त्यांच्यातील चांगुलपणाचाही आदर करायला शिका. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक परिपक्व होतं. जेव्हा हेतू शुद्ध असतो, मार्ग नीतिमान असतो आणि मन शांत असतं, तेव्हा जग तुमच्या पाठीशी उभं राहतं. श्रीकृष्णार्पणमस्तु.